गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात अमेरिकन मार्केटबद्दल. US मार्केट काल एकदमच हाईप मोडमध्ये होतं. म्हणजेच खूपच जास्त व्हॉलेटाईल होतं. जवळजवळ 300 पॉईंट डाऊन झाला होता, परंतु तेवढंच्या तेवढं लॉस रिकवर करून ते झिरो म्हणजे अगदी 8-10 पॉईंटवरती बंद झाला. म्हणजेच आपण म्हणू शकतो की तिथलं मार्केट हे पूर्णपणे बुल्सच्या ग्रीपमध्ये आहे. परंतु एवढं व्होलाटाईल होण्यामागचं नक्की कारण काय? तर आज संध्याकाळी कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा अमेरिकेमध्ये रिलीज होणार आहे आणि त्यावेळी आपलं मार्केट बंद असणार आहे. आणि शिवाय उद्या आपल्याकडे लोकल हॉलिडे आहे, म्हणजे उद्याही आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही. आणि त्यानंतर मेजर रिझल्ट सीझन आपल्याकडे सुरू होतो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट घेऊन येते ते म्हणजेच TCS. त्यामुळे आता इथनं पुढं मार्केट एकदम व्हॉलेटाईल व्हायला सुरुवात होईल, हे लक्षात घ्या. आता आज काय होईल तर US मध्ये इन्फ्लेशन डेटा येणार आहे, जो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे जे रेट कट्स होणार आहेत त्याची शक्यता आहे जूनमध्ये होण्याची, तर ते होतील की नाही त्याचा बराचसा अंदाज या येणाऱ्या डेटावरनं लावला जाऊ शकतो. त्यामुळे पाहूयात की आता काय होतंय ते. एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला जर CPI डेटा आला तर रेट कट्स होतील ऑब्व्हियसली, आणि जर एक्सपेक्टेशनपेक्षा खराब डेटा आला तर मग मे बी ती डिले होतील. पाहूयात आता, कारण डेटा तर आपल्या हातामध्ये नाही आहे, त्यामुळे आपण काही ॲनालिसिस करू शकत नाही त्याच्यावर. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजेच IT इंडेक्सबद्दल. कारण IT इंडेक्सनं खूप दिवस झाले की आउट परफॉर्म केलेलं नाही आहे, अंडर परफॉर्म केलं आहे. निफ्टी, त्यानंतर तिकडलं डाव जोन्स वगैरे हे सगळे चांगले काम करत आहेत, परंतु ITचे स्टॉक्स चांगले काम करत नाही आहेत. परंतु काल रात्री जर आपण पाहिलं तर US मध्ये जो आपला इन्फोसिसचा ADR आहे तर तो $18 क्रॉस करून गेला आहे. जवळजवळ 1.5% हायर तो बंद झालेला आहे, 1.5%. आणि त्याचे जर फ्युचर्स पाहिले तर ते अजूनही 0.5% वरच्या साईडलाच ट्रेड करतायत. म्हणजे ऑलमोस्ट 2% तुम्ही गेन पकडून चाला. म्हणजेच आज इन्फोसिस फार चांगलं मुवमेंट देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि सोबतच TCS देखील. तर मग आता एशियन मार्केट्समध्ये पाहूयात तर एशियन मार्केट्स ॲज युजल मिक्स आहेत. म्हणजेच ग्लोबल क्यू जर पाहिला तर म्हणावा एवढा काही बॅड नाही आहे सिनॅरिओ. जो CPI इन्फ्लेशन डेटा येणार आहे तर तो कसा येईल ते माहीत नाही, त्यामुळे थोडासा व्हॉलॅटिलिटी राहणार, हे लक्षात घ्या. परंतु एकच गोष्ट आपल्या इंडियन मार्केटसाठी बॅड आहे, ती म्हणजेच वाढणारे क्रूडचे प्राइसेस. क्रूड पुन्हा एकदा $90 क्रॉस करून वरती गेले, त्यामुळे साहजिकच आहे की ते ऑटो इंडेक्सला ड्रॉडाऊन करेल. परंतु त्याला सपोर्ट करण्यासाठी मग IT आणि बँक ह्या दोघांनीही चांगलं परफॉर्म करणं फार गरजेचं आहे. त्यातलं बँकिंग जे आहे तर बँकिंगमध्ये आपण जर पाहिलं तर काल ॲक्सिस बँकमध्ये जी ब्लॉक डील झाली तर त्याचा चांगला इम्पॅक्ट हा ॲक्सिस बँकवर झाला आणि ॲक्सिस बँक आजही चांगलं काम करू शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे बँक निफ्टी जी आहे तर ते थोडं मिक्स राहील, कारण HDFC बँकचा ADR जो आहे तो US मध्ये डाऊन आहे. म्हणजेच आज इथे HDFC बँक फार अपमूव्ह करेल अशी शक्यता नाही. झालं तर साईडवेज जाईल, आयदर थोडंसं खाली येऊन बंद होईल. परंतु एकंदर जर पाहिलं तर जोपर्यंत HDFC बँक बुलिश होत नाही तोपर्यंत निफ्टी आणि बँक निफ्टी एकदम रॅपिडली वरती जाणार नाहीत. त्यामुळे आजही मार्केट मे बी साईडवेज राहू शकतं सुरुवातीला. का तेही सांगतो. कारण कालसारखाच सिनेरिओ आजही आहे. काल जसं मार्केट एक 70-80 पॉईंट गॅप अप ओपन दाखवत होतं, त्यानंतर मग खाली आलं, साईडवेज झालं, पुन्हा वर गेलं, बऱ्याच गोष्टी घडल्या. तर आजही सेम सिनेरिओ आहे की ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते अगदी व्यवस्थित आहेत. आणि आजही मार्केट गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करतं आहे की एक 70-80 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होतं आहे. मग आता तो गॅपअप सस्टेन होईल का ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण कॉल रायटिंग जे आहे तर ते 22,700ला सगळ्यात जास्त आहे आणि जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 22,500चा आहे. आता 22,500पर्यंत मार्केट खाली येणार नाही सहजासहजी, कारण ते बुल्सच्या ग्रीपमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही हे पकडू शकता की फर्स्ट हाफमध्ये जर 101 पॉईंटपर्यंत जर मार्केटमध्ये समजा 101 पॉईंट मार्केट खाली आलं तर तुम्ही चांगला प्लॅन करू शकता. आयदर कॅशमध्ये बाईंग करू शकता चांगल्या स्टॉक्समध्ये, म्हणजे इंट्राडे मुवमेंटसाठी. अदरवाईज तुम्ही कॉल बाय करू शकता किंवा मग पुट सेल करू शकता. भरपूर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ऑप्शन्समध्ये सुद्धा. परंतु फ्युचरमध्ये ट्रेड करू नका, हे लक्षात ठेवा. कारण फ्युचरचा प्रॉब्लेम काय आहे,
की मार्केट साईडवेज जाईल, परंतु स्टॉक जे आहेत ते फार व्होलाटाईल होतील. कारण आता जे आय टीचे रिझल्ट येत आहेत तर ते कसे येतील ते माहीत नाही, परंतु त्याच्या प्रिडिक्शनच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी मांडल्या जात आहेत. त्यामुळे आयदर खूप अपसाईड आयदर खूप डाऊनसाईड बऱ्याच ठिकाणी मार्केट फिरून येऊ शकतं. आता आपल्याकडे जो रिझल्ट आहे तर तो आहे आय टीचा, त्यातल्या त्यात TCSचा आणि इन्फोसिसचा जवळ आला आहे. त्यानंतर HDFC बँक, हे मेजरच 3 आहेत. आणि त्यानंतर मग सेकंड म्हणजे ह्याच्यानंतरच्या वीकमध्ये रिलायन्स वगैरे यांचे रिझल्ट्स आहेत. मग हे सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आय टीपासून सुरुवात होते. तर आय टीने जर चांगलं परफॉर्म केलं तर मार्केटही आउट परफॉर्म करून जाईल. त्यामुळे आज TCSवर आणि इन्फोसिसवरती खास करून लक्ष ठेवा, कारण रिझल्ट कसा येणार आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आज जाणवेल. कारण कुणाला तरी माहीत असतं की रिझल्ट कसा येणार आहे आणि त्याप्रमाणेच बाईंग होत असतं. आणि तेही अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की काहीतरी जबरदस्त मुवमेंट, आयदर सेलिंग आयदर बाईंग काहीतरी होणार आहे, एवढं मला जाणवतं आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? सर्वसामान्य आपल्यासारख्या ट्रेडर्सने जे फर्स्ट हाफ आहे तर त्याच्यामध्येच तुम्हाला कुठे चान्स मिळाला तर ट्रेड करा. अदरवाईज सेकंड हाफमध्ये बिलकुल ट्रेड करू नका, कारण उद्या आपल्याकडे सुट्टी आहे. त्यामुळे पोझिशन्स ओव्हरनाईट शक्यतो लोक घेऊन जाणार नाहीत, कारण US मध्ये कसा आणि काय डेटा येईल ते माहीत नाही. मग हे सगळ्या अनसर्टन्टी पाहिल्या तर मला वाटत नाही की फर्स्ट हाफमध्ये फार मुवमेंट येईल, परंतु सेकंड हाफमध्ये मात्र मार्केट एकदम आपण काय म्हणतो की वोलाटाईल होईल आणि त्यामुळे तुमचे स्टॉप लॉस अगदी सहज हिट होतील. त्यामुळे सेकंड हाफमध्ये तुम्ही जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका किंवा स्टॉप लॉस ठेवूनच ट्रेड करा. आता जर स्टॉक स्पेसिफिक म्हटलं तर हेच ॲक्सिस बँक, त्यानंतर TCS आणि इन्फोसिस, ह्या 3 स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवा. याच्यामध्ये चांगलं मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल. तर मग आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.